कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता नको विचारायला, दिवसभर हिचं नक्की काय चाललं होतं ते। पारू, हा सावित्री आत्या, कुणाला काही हवंय का? सतत दुसऱ्यांचाच विचार करतेस, स्वतःचा विचार कधी करणार आहेस बाळा? माझा विचार कशाबद्दल बोलताय तुम्ही? हात भाजलाय ना तुझा, आणि हा भाजलेला हात पाण्यात घालून भांडी घासतेस तू। किती त्रास होत असेल तुला, याला काही लावलंस की नाही? दुपारी हात भाजलाय तुझा, त्यापासून कामाला लागलीस। सावित्री आत्या, भेडी आहेस का तू बाळा? सोड, सगळी कामं सोडायची, चल। तुझ्यावरनं कधीतरी वाटतं की या बाबतीत जबरदस्तीच करायला हवी, त्याशिवाय तू ऐकणार नाहीस। चल म्हणते ना, ती कामं सगळी बाजूला ठेवायची। सावित्री आत्या, हे बघा, अहो लई कामं पडली आहेत। हे बघ बाळा, ती सगळी कामं ना मी करेन, किंवा उद्या सकाळी सर्वंट येतील ना ते करतील, पण तू चल, हात धु। सावित्री, चल चल ऐका चल ना। चल, मी काही ऐकणार नाही, हात धुवायचे पटकन, चल। सावकाश सावकाश सावकाश, चल। ऐका ना, चल चल, मी काही ऐकत झालं की मी आहे ना, मी करेन, बरं वाटेल मला। ऐका ना माझं। काय ग, काय झालं? आज इतक्या वर्षात पहिल्यांदा माझी वटपौर्णिमेची पूजा अर्धवट राहिली असती, पण पारूमुळे ते संकट टळले। म्हणजे? त्या पोरीने स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही केली रे। खरंच पारू ग्रेटच आहे। मारुतीचं दुसरं रूप आहे ती। बघ ना, त्या दोघांनी आपल्या घराशी स्वतःला किती बांधून घेतलंय ना। जिथे रक्ताची नाती अडचणीला लांब पळतात, तिथेच ही मनाने जोडलेली माणसं मात्र कसलाही विचार न करता आपल्यासाठी धावून येतात। आज पारूचे हात भाजले असतील, पण तरीही ती इथे दिवसभर काम करत राहिली। माझ्या लक्षात कसं नाही आलं हे? चल, मी तुझं काही ऐकणार नाही, तू चल म्हणते तर नाही। अरे काय झालं? मारुती दादा, हो तिचा हात भाजलाय, तशीच कामं सगळी बंगल्यात करत होती। हा बरं, कोणाला सांगितलं पण नाही? बघू बघू, अरे देवा, खरंच ग, काय ग पारू, काय असं खोड्यागत करते? आता लगीन जवळ आलंय ना तुझ्या, धसमुसळेपणा कमी करावा। थांब, मी मलम लावतो। बा, मलम आतमध्ये ठेवला असेल। बा ऐक ना, अरे बा हे बघ, मला नाही त्रास होते बा, होईल आपोआप बरं। आपोआप बरं व्हायला ती काय जादू आहे का? हे बघ, मला जास्त शिकवायचं नाही, तू इथं बस। सावित्री ताई, ते मलम नाहीये घरात, मी जाऊन घेऊन येतो, तुम्ही बसता का हिच्याजवळ? हो थांबते। बा, मी आधी येतो तुझ्या संग। हा बर बर, चल आलो मी। बा ऐक ना, तू थांब, मी आलोच। या चल, बा, हा. अरे मला बरं वाटेल, ऐक ना बा। काय नाही, शांत बसायचं, झोपायला चल। चल बरं ठीक आहे, झोपते। झोप।
अगदी सावकाश. ठीक आहे. तू ना उगाच आपली कामं करत बसतीस ना. आराम करायचं नसतं तुला अजिबात. करते मी आराम. पारू, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र? पारू, तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा अर्थ काय घ्यायचाय मी? सावित्री ह्या मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळद आणि कुंकू भरलंय. म्हणजे तू रोज पूजा करतेस ना याची? बोल ना काहीतरी. पारू, तुला हे चांगलंच माहितीये की एखाद्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र असणं याला काय महत्व आहे. बाळा, भातुकलीचा खेळ नाही आहे ग तो. कल्पना आहे ना तुला याची? का वागलीस मग अशी? का वागलीस? बोल ना, का वागलीस? बाळा, शांत हो. रडू नकोस. माझंच काहीतरी चुकलं असेल. माझा काहीतरी गैरसमज झाला असेल. हरीश सरांसोबत तुझं लग्न जमलंय म्हणून तू वड पूजलायस ना. म्हणून त्यांच्या उष्ट्या ताटात जेवलीस, बरोबर? आणि जाहिरातीत तर तुमचं दोघांचं लग्न झालंय. आणि तेच लग्न तू खरं मानलंस म्हणून अशी वागतेस ना. बाळा, किती हळवी आहेस तू. म्हणून या सगळ्याला खरं समजतेस. पहिल्या मॅडमनी पण आग्रह धरला होता की जाहिरातीतल्या लग्नात हरीश सरच हवेत म्हणून. हे मंगळसूत्र हरीश सरांच्या नावाचं घातलंयस ना तू. मी समजू शकते बाळा, मी समजू शकते. पण बाळा, आता जास्त वेळ थांबायची गरज नाहीये. तुझं आणि हरीश सरांचं लवकरच लग्न होत. मग हे मंगळसूत्र तुला लपवायची काही गरज नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.